नक्कीच हैराण असेल की ह्या 50 ब्लॉगपर्यंत हिंदी मराठीमध्ये बोलला. आणि आता आम्ही सकाळी 5:30 वाजता जिमला गेलो, पण आमचा काही पोपट झाला. पैसे कुठे ठेवतात. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये, ब्लॉग नंबर 75. तर तुम्ही नक्कीच हैराण असाल की ह्या 50 ब्लॉगपर्यंत हिंदी मराठीमध्ये बोलला. आणि आता आम्ही हिंदीमध्ये म्हणजे मराठीमध्ये परत का स्टार्ट करतोय, कारण आम्हाला बहुतेक आमचे मित्र रिलेटिव्स नातेवाईक वगैरे सर्व बोलतात का हिंदीमध्ये नको स्टार्ट करू, आत्ता सध्या मराठीतच कर, कारण हिंदीमध्ये तुम्हाला एवढं जमत नाही आणि तुम्हाला म्हणजे असं बोलता पण येत नाही, मग त्याच्यामुळे चांगलं होत नाही हिंदीमध्ये. आम्ही आता परत मराठीतच स्टार्ट करतो आजपासून ब्लॉग. तर आता सकाळचे वाजलेत 5:30. तर आता आम्ही चाललोय जिमला चाललोय गाईज. त्याला 5 वाजता फोन केले, 2 फोन केले, उचलला नाही. मला वाटलं आज काय ब्रिजेश येणार नाही मग मी परत झोपणार तो, पण तेवढ्यातच ब्रिजेशने केला कॉल बॅक परत. मग आता आम्ही चाललोय जिमला. आज अचानकच 5 वाजता आम्ही आजपासून 5लाच जाणार आहे गाईज दररोज जिमला, कारण दिवसभर तर टाइम भेटत नाही. असं कुठं ना कुठं गेलो, कामं असतात घरची, परत कुठे बाहेर गेलो, असाइनमेंट तर 7 वाजता आमचं कॉलेज आहे. म्हणजे 7:30ला आपण निघू करत ना, 7:30ला आम्ही कॉलेजवरतून निघू. तर आता आम्ही चाललो गाईज जिमला. जिम बघायला लागेल चालू आहे की नाही. जिम असेल माणसंच कोण नाहीत बघ ना 5:30ला. चल बघू, चला. मेडिटेशन करतात गाईज तिथे, स्पीकर लावला गाईज तिथे बघा मेडिटेशनसाठी. अंडर द माती, डाऊन टू माती रे. कसं म्हणजे असं बघायचं नसते कुठे बसताना. डाऊन टू अर्थ जे असतात ते विचार नाही करते एवढा. ओ चल घाल, चल शूज. सॉक्स आणले तू आज? रोज आणतो मी, तू बघत नाहीस. तर मंडळी, आता आम्ही सकाळी 5:30 वाजता जिमला गेलो, पण आमचा काही पोपट झाला. माझी सबस्क्रिप्शन संपलेली आहे आणि ह्याचा फिंगरप्रिंट लागत नाही. म्हणून आता आम्ही आलोय पिल्लेची इथे. बघूनच बोलतो तुम्ही येऊ नका जिममध्ये. हां, जास्त करून तर गेलोच नाही. 2-3 दिवस काहीतरी गेलो नसतो, कारण कामातच होतो. ब्रिजेशला पण टाईम नाही भेटायचा, मला पण टाईम नाही भेटायचा. कुठं ना कुठं जायचो आम्ही. तर आता आम्ही आलो इथे गार्डनमध्ये वर्कआउट करण्यासाठी. बघू शकता. चल शूज घाल, चल. हां खाली थांब. थोडं पाठी होणार. माय फ्रेंड मला कंपनी द्यायसाठी आला. बाय. हँडशेक. अरे गुड बॉय. पाय मारशील. आंघोळ गेली का? तर फायनली काय आता आपला वर्कआउट झालेला आहे. आता आपण निघालोय घरी. कॉलेज अजून कॉलेज स्टार्ट पण नाही झाला आपला.
हे आता होईल किती 7:30ला होईल ना? हो आता चालू आहे ना 7:30ला. आता किती वाजले? 6:50. चल जाऊ घरी. काय आता 7:45 वाजले. आता मी निघालोय प्रतीक चिटे जायला. प्रतीक आता खातोय तर जाऊ त्या चिटेच डायरेक्ट. फायनली गाईज प्रतीक आलेला आहे. चलो आलात खाऊन वगैरे. हो थोडंसं लेट झालं. तू नाही झालं काय? चल आता. मित्रांनो बघा, तर काय आम्ही येतो होतो कॉलेजमध्ये आणि आमचं काल असाइनमेंट होतं लेटरचं. ते बघा आता मी लिहिलं आहे. काल आम्हाला सबमिट करायचं होतं पण आम्ही आज केलं आहे. ऑनलाईन तर सबमिट केलं आहे. हे सर्व लिहित आहेत. काहीच मी लिहिलेलं पण चुकलं. तो फॉर्मॅट चुकलं म्हणून परत लिहायला लागलं. इथं काय होतं. चला आता हे सबमिट करू क्लासमध्ये जाऊन. चल सर कुठे आहे? सर माहिती नाही. चला. ती बघ काय बोलते. गाईज हे देखो कामवाली बाई. अरे ती बघ काय बोलते. काय बोलते. अरे तिची इज्जत तशी गेली ती होत आहे इसीलिए तेरी गई है. बघा काय दारू असे झोपलेले असतात माणसं. अगोदर केले दारू आणि आता झोपून येते झाडाच्या खाली निवांत एकदम. म्हणून काय दारू बिरू पिऊन काय आता आमचं कॉलेज सुटून झालं. आम्ही शूट पण केलं आहे आणि आता इथं आलो बिर्याणी घ्यायला. बिर्याणी घेऊ आणि घरी जाऊ. जिमला पण आम्ही सकाळीच गेलेलो. जिमला म्हणजे गार्डनमध्ये रे, ते आपण बोललो ब्लॉगमध्ये. काय काय हे भरायचे कधी पैसे कसले जिमचे? परत घ्यायचं आहे का? 6 महिन्याचं घ्यायचं का? 6 महिन्याचं घेऊ. माझं वर्षाचंच आहे रे. 6 महिन्याचं नाही होणार माझं. चल भेटू मग तुला नंतर. तर गाईज आता वाजलेत 7. आता मी चाललोय प्रतीकची इथे. आणि त्याचं पण मला एक भाजी वगैरे घ्यायची आहे. आणि माझा मित्र आहे दक्ष, त्याकडून मला ब्लेझर घ्यायचं. मी त्याला ब्लेझर दिलेला. मला चाललंय मंडळी. आता आम्ही आलेलो आहे स्टेशनला मामांना सोडायला. त्यानंतर आम्ही जाऊ. माझ्या मित्राकडे ब्लेझर दिलेलं आहे. 1 महिना झाला अजून काही दिलंच नाही. आता आम्ही चाललो त्याकडे ब्लेझर घ्यायला. पुढे पुढे लवकर नाही एवढं दोघांचे पण चांगलं वाटतं. अरे बस मस्त. आजपासून परत मराठीमध्ये सुरू केली. आजपासून परत मराठीमध्ये सुरू केलेलं आहे. ते मध्ये हिंदीमध्ये सुरू केलेलं. करणार ना. ना पुढं सरळ. अच्छा तोच तो का चोरेमध्ये आहे तो. तर गाईच बघा, घोड्याला विचारायला बांधून ठेवलेलं आहे. त्याचा पाय बघा सोललेला आहे तिथून. एक साईडला रशी लागून लागून राईट साईडचा पाय पूर्ण शोधलाय खालतून. तो बघा. जायचं का? फोटो काढायचं का याच्यासोबत? देखसान अंगोर येईल. तर बघा नाही अंगोर येईल ती. हाफ चड्डी. काय रे असा घोडे बिडे सोडता तुम्ही? तुम्हाला समजत नाही. येते असं येत असेल म्हणून की तुम्ही असं कसं त्यांच्या पायाला. तो पाय व बिचाराचा एक साईडचा. काय करणार ते फिरतच असतात ना. अरे काय घालायचं. मग तो दुसरं काय घेतलं? इंडोनेशिया होता. कुठला इंडो रशिया. इंडो रशिया कुठला आला. अरे घातलाच नाही मी. तसाच आहे. काय विश्वास नाही भाई. काय आता बोलतोय घातला पण नाही. अरे काय राहिलंय का बघतो. तरी माझे 1000 रुपये ठेवले नाही. आपण काय घातलात ना पैसे कुठून ठेवतात. अरे पॉकेट सॉरी पप्पी घ्या. तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आम्ही भेटू उद्या.